अंकेक्षण म्हणजे नेमकं काय हा प्रश्न आपल्या समोर येऊ शकतो. यापूर्वीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये किंवा ऑनलाईन लेक्चरमध्ये मी याबद्दल आपल्याला माहिती दिली होती की अंकेक्षण म्हटलं तर काय, सिंपली जे काही समजा आपण किंवा आपल्या लेखापालानं लेखे लिहिलेले असतात तर त्या लेख्यांची तपासणी करण्याच्या कार्याला अंकेक्षण असं म्हटले जाते. मग आता तपासणी म्हणजे नेमकं काय, तर आपल्याला माहिती आहे प्रत्येक आर्थिक व्यवहार निरामोड सर्वच्या सर्व आर्थिक व्यवहार लेख्यांमध्ये नोंदविले जातात. मग आता ते समजा मी एखाद्या व्यवसायाचे लेखे तयार केलेले आहेत तर ते तुम्हाला कसं कळणार की ते खरे आहेत का खोटे आहे का त्याच्यामध्ये दाखवलेली माहिती बरोबर आहे हे तुम्हाला कसं कळणार. ठीक आहे, तर मग समजा हे जे काही लेखे आहे त्याची सत्य असत्यता खरे खोटेपणा एखाद्या तज्ञ व्यक्तीच्या हातानं तपासून घेतला जातो. तसेच लेख्यांमध्ये केलेल्या सर्व नोंदी व्यवसायाच्या उत्पन्नाच्या आहेत, व्यवसायाच्याच खर्चाच्या आहेत हे सिद्ध करण्यासाठी अंकेक्षण केलं जाते. म्हणजे या ठिकाणी खोट्या रकमा दाखवलेल्या नाहीत, खोटे व्यवहार नोंदविलेले नाहीत. तसेच जो मालक असतो व्यवसायाचा त्याच्या स्वतःचे जे काही खर्च उत्पन्न आहेत ते बुक्स मध्ये लिहिलेले नाहीत. हे पडताळणी करण्यासाठी लेखे तपासले जातात. म्हणजे जसं आपण पाहतो की व्यवसायाचा मालक जो असतो तो स्वतःचा एखादा खर्च समजा व्यवसायातून करतो, व्यवसायाची रोख रक्कम स्वतःच्या खर्चाकरिता वापरतो आणि तो नफा तोटा पत्रकामध्ये दाखवून पण देतो. या ठिकाणी काय होते, हे चुकीचं होते. कारण व्यवसायाचा खर्च वेगळा आणि व्यवसायाच्या मालकाचा खर्च वेगळा हे आपल्याला माहिती आहे. मग अशी काही गफलत होऊ नये, अशा काही चुका होऊ नये याकरिता अंकेक्षण करणं गरजेचं असते. आता तुमच्या लक्षात आलं असेल सिंपली अंकेक्षण कशासाठी करायचे, तर काही चुका राहू नयेत किंवा लेख्यांमध्ये दोष राहू नयेत यासाठी लेख्यांची परीक्षण करणं, लेख्यांचं तपासणी करणे, दॅट इज कॉल्ड द अंकेक्षण. तुम्ही या ठिकाणी मी एका पुस्तकातली समजा स्क्रीन शेअर करतोय तुमच्यासोबत. तेच पुस्तक जे तुम्हाला दाखवलं होतं त्याच्यातली एक स्क्रीन शेअर करतोय. त्याच्याहून तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील. बारकाईनं वाचत चला, मी पण तुम्हाला ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. कदाचित तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला क्लिअरली दिसत असेल. आता या ठिकाणी हा परंतु शब्द वाचू नका तुम्ही, कारण मी काय जे बिनकामी आहे ते खोडून टाकलेले. हा परंतु शब्द नका वाचू या ठिकाणचा. ओके, आता जर आपण वाचलं किंवा पाहिलं तर व्यवसायात ठेवलेली लेखा पुस्तके व त्यांच्या आधारावर तयार केलेली वार्षिक खाती अचूक आणि विश्वसनीय आहेत किंवा नाहीत हे कसं समजायचं. मी अगोदर तुम्हाला सांगितलं मी लेखापाल आहे आणि मी लेखे तयार केलेले आहेत. ठीक आहे, मी लेखापाल आहे आणि मी लेखे तयार केलेले आहेत. मग तुम्हाला कसं कळणार ते खरे आहे का खोटे आहे ते. तर याच्यासाठी काय करावं लागते, आपण दोघही बाजूला राहिलो, तिसऱ्या माणसाच्या हाताने ते लेखे तपासून घेतले जातात. तर त्याला अंकेक्षण म्हणायचं. ठीक आहे, अजून पुन्हा पुढे पाहू. ते समजा विश्वसनीय आहेत किंवा नाहीत हे कसं समजायचं. अजून पुढे काय, ज्या दिवशी ताळेबंद तयार केला त्या दिवशीची खरी आर्थिक परिस्थिती, वास्तविक आर्थिक परिस्थिती त्या ताळेबंदामध्ये दिसून येते किंवा नाही दिसून येत हे देखील आपल्याला कळायला पाहिजे. नाही तर माझ्याकडे 10 लाखाची संपत्ती आहे आणि मी माझ्या अकाउंट्स मध्ये दाखवतो 20 लाखाची संपत्ती आहे. म्हणजे काय व्हायले, माझे लेखे माझ्या व्यवसायाची खरी आर्थिक परिस्थिती दाखवतायत का, नाही. तर मग खरी आर्थिक परिस्थिती दिसते किंवा नाही दिसत हे आपण कशावरून समजायचं. ठीक आहे, तसंच त्यानंतर पुन्हा पुढे लिहिलेलं आहे
की व्यवसायाच्या लाभालाभ लेख्यात म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये व्यवसायाच्या सर्व प्रकारच्या उत्पन्नाचा व खर्चाचा समावेश झाला आहे किंवा नाही. व्यवसायाकरिता केलेलेच खर्च बुक्स ऑफ अकाउंट मध्ये दाखवलेले आहेत हे आपल्याला कशावरून समजणार, आणि व्यवसायाला झालेले सर्व उत्पन्न इथं दाखवलेत का नाही दाखवले हे कशावरून समजणार. तर या सर्व प्रकारच्या खात्री करून घेण्यासाठी किंवा या बाबींवर विश्वास ठेवण्यासाठी आपल्याला लेख्यांचं परीक्षण करून घ्यावं लागते. लेख्यांचं परीक्षण करणं म्हणजेच लेख्यांचं अंकेक्षण करणं, नथिंग एल्स. मग पुन्हा जर पुढे आपण वाचलं तर पुढचं एक स्टेटमेंट आहे, व्यवसायाची आर्थिक स्थिती खालावलेली असूनही स्थिती विवरणात ती अगदी चांगली दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाही ना. म्हणजे तुमचा व्यवसाय डबघाईला आलेला आहे तरी तुम्ही अकाउंट्स मध्ये दाखवताय की चांगला आहे. म्हणजे याच्यामुळे काय होणार, तुमचा व्यवसाय बुडालेला आहे तुम्ही चांगलं दाखवायले तर इन्व्हेस्टर लोकांचा किंवा भागधारक जे त्यांचा लॉस होऊ शकतो. मग असं झालेलं नाही, व्यवसाय लॉस मध्ये आहे आणि तुम्ही प्रॉफिट मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय, असं होत नाही. याची खात्री करण्यासाठी सुद्धा अंकेक्षण केलं जाते. पुन्हा नंतर लाभालाभ लेखा बनावटी तर नाही, बनावटी म्हणजे नकली. समजा फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच नाही तर संपूर्ण लेखे आणि लेख्यांमध्ये लिहिलेला इच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन हा खोटा नाहीये, बनावट नाहीये किंवा रिपीट लिहिलेला नाहीये, याची खात्री करण्यासाठी अंकेक्षण केलं जाते. आता एखादा व्यवहार बनावटी आहे, समजा तुम्ही 100 रुपये पगार दिलेला आहे लोकांना आणि 100 रुपयाऐवजी तुम्ही 1000 रुपये नोंद करत आहात बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये, मग काय व्हायलंय की तुम्ही बनावटी व्यवहार करायला, म्हणजे 900 रुपयानं तो व्यवहार वाढून दाखवत आहात. तर या पद्धतीनं खोटे नकली व्यवहार लेख्यांमध्ये दाखवले जाऊ शकतात आणि यामुळं रोख रक्कमेची अफरातफर होते, रोख रक्कमेचा घोटाळा होतो. तर असे घोटाळे कोणत्याही व्यवहारामुळं घोटाळे टाळण्यासाठी लेखापरीक्षण आपल्याला करायचं असते. अजून पुन्हा पाहिलं तर लोक खूपच यायले चालले, डिस्टर्बन्स व्हायला मला थोडासा. तर अजून पुढं जे आहे, समजा व्यवसायाची आर्थिक स्थिती आणि मिळकत म्हणजे संपत्ती म्हणा किंवा उत्पन्न म्हणा, खोटी समजूत होईल अशा पद्धतीने लेखे तयार केलेले नाहीत व व्यवसायाची लेखा पुस्तके पूर्णपणे विश्वसनीय आहेत किंवा नाही याची खात्री करून घ्यावी लागते आपल्याला. आपल्याला माहिती आहे लेखाकर्माचं एक तत्व आहे बघा, पूर्ण प्रकटन संकेत, फुल डिस्क्लोजर कॉन्सेप्ट. मग पूर्ण प्रकटन संकेत आपल्याला काय सांगतो की आपल्या अकाउंट्सनं आपल्या व्यवसायाची खरी आणि सध्याची वास्तविक आर्थिक परिस्थिती दाखवली पाहिजे आणि अचूक दाखवली पाहिजे, खरी आणि अचूक परिस्थिती दाखवली. तर मग लेख्यांमध्ये दिसतंय ते खरं आहे हे कशाहून समजायचं, तर ते समजायचं ऑडिटरच्या सर्टिफिकेटवर. ऑडिटर म्हणजे कोण, तर अंकेक्षक, व्यवसायाचे लेखे तपासणारा व्यक्ती किंवा व्यवसायाचे लेखे तपासणारी कंपनी म्हणजे अंकेक्षक होय. मग अंकेक्षक कोण होऊ शकतो, तर जो चार्टर्ड अकाउंटन्सीची परीक्षा उत्तीर्ण आहे व्यक्ती, तो एखाद्या कंपनीचा लेखापाल होऊ शकतो. तर अशा सनदी लेखापाल होऊ शकतो म्हणजे अंकेक्षक होऊ शकतो. तर अशा अंकेक्षकाच्या रिपोर्टवर आपण भरोसा ठेवतो आणि जे लेखांमध्ये परिस्थिती दिसते ती खरी आहे असं आपण समजू शकतो. ओके, तर इतक्या कारणासाठी आपल्याला लेखे लिहावे लागतात. सो वी विल गो फॉर नेक्स्ट स्लाइड या ठिकाणी. ओके, अजून पुढचं एक मी हे शेअर करतो. जर समजत असेल मी काय सांगतोय हे जर तुम्हाला समजत असेल तर कृपया आपलं हँड्स रेज करावं आपण किंवा आपले हँड्स रेज करावेत, यस म्हणावं, वाय टाईप करावा. प्लीज मी काय म्हणालो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. हॅलो, माझा आवाज जर येत असेल तर मी जे सांगतोय बाबी त्या लक्षात येत असल्या तर यस असा मेसेज मला पाठवा चॅट बॉक्स मध्ये. सर्वांना रिक्वेस्ट आहे, पुन्हा सांगतोय मी, ॲक्वा कोण आहे, ॲक्वा जॉय, वैष्णवी भीमट, चेतन हिवराळे, सर्वांना सांगतोय मी. दिव्या काकडचा काहीतरी मेसेज आला, गना, लखन गावंडे, निकिता सोनोने, सचिन, तन्वी, वायलेट, किट्टू, प्रत्येकाला नावासहित बोलतोय. फक्त यस
हॅलो, प्लीज तुमची चर्चा थांबवा. ठीक आहे, मी कुठपर्यंत आलो होतो बोलत बोलत की व्यवसायाची खरेदी आर्थिक परिस्थिती आणि अचूक आर्थिक परिस्थिती लेख्यांमध्ये दिसते, याच्यावर कसा भरोसा करायचा? तर अंकेक्षकाच्या प्रमाणपत्रानुसार. जर कोणाला आवाज येत नसेल तर मीटिंग मधून एक्झिट व्हा आणि रिपीट जॉईन करा. मी जॉईन करून घेतो सर्वांना. मग आता पुन्हा पुढे आहे, सर्व व्यवहारांची त्यात योग्य वेळी योग्य पद्धतीने नोंद केली जाते असे खात्रीलायक सांगता येईल का? आता अकाउंटन्सी आपल्या जर्नल मध्ये नोंद करायचा काय नियम असतो की जसे जसे व्यवहार घडत गेले तसे तसे जर्नल मध्ये नोंदविणे आणि त्या ठिकाणावरून खातेवहीमध्ये योग्य वेळी त्या नोंदी करणे. तर योग्य पद्धतीने त्या नोंदी केल्यात का नाही केल्यात, नोंदी करत असताना लेखाकर्माचे नियम फॉलो केले का नाही केले, या बाबी देखील अंकेक्षणामध्ये तपासल्या जातात. त्यानंतर घडलेले सर्व आर्थिक व्यवहार अधिकृत आहेत किंवा नाहीत. अधिकृत म्हणजे काय? तर पहिली गोष्ट, व्यवसायासाठी व्यवहार करण्याची ज्या व्यक्तीला आपण परवानगी दिलेली आहे त्याच व्यक्तीनं व्यवहार केलेला आहे आणि परवानगी असलेल्या व्यक्तीनंच लेखे लिहिलेले आहेत, याबद्दल खात्री करून घेण्याला अधिकृतता तपासणे असं आपण म्हणतो. त्यानंतर पुन्हा पुढे एक वाक्य आहे बघा की हिशोब तपासताना फसवेगिरी व चुका झाल्या नाहीत इत्यादी अनेक प्रश्न आपल्या समोर येतात. म्हणजे फसवेगिरी, लबाडी, घोटाळे आणि चुका झालेलं नाहीये हे आपल्याला कसं माहित होणार? तर हे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतात अंकेक्षणामधून. या ठिकाणी आपल्याला दिसतच असेल, वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी अंतिम लेखे आणि लेखा पुस्तके यांची काटेकोर तपासणी केली पाहिजे. आता काटेकोर तपासणीलाच आपण अंकेक्षण म्हणतो. काटेकोर म्हणजे नेमकं काय? तर लेखाकर्माच्या नियमानुसार सर्व लेखे लिहिलेले आहेत याची खात्री करून घेणं आणि जे जे काही ट्रान्झॅक्शन्स बुक्स ऑफ अकाउंट मध्ये लिहिलेले आहेत त्या सर्व ट्रान्झॅक्शनला, त्या सर्व व्यवहारांना व्हाउचर्स म्हणजे पुरावा उपलब्ध आहेत, या दोन बाबी तपासणं म्हणजे काटेकोर तपासणी करणे होय. ओके, आता पुढे, परंतु हिशोब तपासण्याचे काम ज्यांनी हिशोब लिहिलेले आहेत त्यांच्यावरच सोपवून चालत नाही. म्हणजे ज्यानं लेखे लिहिले त्यालाच तपासवा देता येईल का? नाही. का? कारण मी लेखे लिहितोय, मी घोटाळा केला आणि मीच जर तो तपासतोय तर मी काय म्हणणार? अकाउंट्स बरोबर आहेत. ओके, ठीक आहे. मग पुन्हा पुढं, त्यासाठी जमा खर्चाचे इत्थंभूत म्हणजे काय? पूर्ण ज्ञान असलेल्या व हिशोब लिहिण्याच्या कार्याशी कोणत्याही प्रकारे संबंध नसलेल्या व्यक्तीवरच हिशोब तपासण्याचे काम सोपविले पाहिजे. जमा खर्चाचे म्हणजे जमा खर्चाचेच नाही तर संपूर्ण अकाउंटन्सीचं ज्याला नॉलेज आहे असा व्यक्ती म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट, आणि त्या चार्टर्ड अकाउंटंटचा आपल्या व्यवसायाच्या लेख्यांसोबत कुठलाही संबंध नसतो. म्हणून अशा कुठलाही संबंध नसलेल्या व्यक्तीवरच लेखे तपासण्याची जबाबदारी दिली जाते. कारण जर व्यवसायातलेच कर्मचारी लेखे लिहितायत आणि तपासतायत पण, तर काय होईल? मीच घोटाळा करतोय आणि मीच तपासतोय, मी काय म्हणणार? बरोबर आहे सगळं काही. म्हणून बाहेरच्या व्यक्तीकडून लेखे तपासून घेतले जातात. मग आता इथं खाली दिले बघा, मी जे सांगितलं होतं दुसऱ्यांनी लिहिलेले, म्हणजे दुसऱ्यांनी म्हणजे कोण? कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी किंवा व्यवसायाच्या मालकांना दुसऱ्यांनी लिहिलेले हिशोब तपासून ते बरोबर आहेत असे प्रमाणपत्र देणाऱ्या व्यक्तीला हिशोब तपासनीस किंवा अंकेक्षक किंवा काय ऑडिटर असे म्हणतात. ऑडिटर. ओके, कोणाला म्हणायचं ऑडिटर? जे लेखे तपासते, हिशोब तपासते किंवा जमा खर्चाच्या नोंदी तपासते त्याला ऑडिटर असं म्हणायचं. मग आजकाल हिशोब तपासण्याचे कार्य करणाऱ्या संस्था देखील आढळून येतात. संस्था म्हणजे काय? तर 2-3 चार्टर्ड अकाउंटंट एकत्रित येतात आणि त्यांची कंपनी स्थापन करतात, तर ती झाली संस्था, व्यावसायिक संस्था. म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटचा स्वतःचा व्यवसाय की दुसऱ्याचे लेखे तपासून
देणे. तर अशा संस्था देखील असतात. सामान्यतः चार्टर्ड अकाउंटंट जे असतात व्यक्ती ते हिशोब तपासणीचे कार्य करतात आणि त्यांनी जर हिशोब तपासल्यानंतर, त्यांनी जर लेखे तपासल्यानंतर त्या व्यवसायाला प्रमाणपत्र दिलं की हिशोब जे आहेत किंवा लेखे जे आहेत, बॅलन्स शीट जे आहेत ते एकदम अचूक आहेत, त्यामध्ये लिहिलेले सर्व व्यवहार बरोबर आहेत आणि नफा तोटा पत्रकानुसार दिसणारा नफा देखील अचूक आहे आणि फायनली बॅलन्स शीट मध्ये ज्या संपत्ती दिसत आहेत त्या संपत्ती सर्व व्यवसायाच्या मालकीच्या आहेत, व्यवसायाच्या ताब्यात आहेत, असं सगळं जेव्हा तो आपल्या प्रमाणपत्रामध्ये नमूद करून देतो, बॅलन्स शीट खरी आहे हे नमूद करून देतो, तेव्हा ते सर्व लेखे बरोबर आहेत असं आपण विश्वास ठेवू शकतो. आपण म्हणजे कोण? सामान्य जनता, सरकार, त्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवणारे लोक हे सगळे काय करतात? ऑडिटरच्या सर्टिफिकेटवर विश्वास ठेवतात आणि ते पण समजायला लागतात की व्यवसायाचे लेखे बरोबर आहेत आणि सर्व काही चांगलं आहे म्हणून. ठीक आहे. तर असं हे ऑडिटरचं काम असतं. पुन्हा जर पुढच्या पॉइंट मध्ये जर पाहिलं आपण तर सिम्पली इथं काय केलेलं आहे, काही मुद्दे आपल्याला टाकलेले आहेत. तर हिशोब तपासण्याच्या कार्याला अंकेक्षण असे म्हणतात. पुन्हा पुन्हा हेच वाक्य रिपीट होते माझ्या बोलण्याला. जे आपण लिहिलं ते कोणतरी तपासते, दॅट्स कॉल्ड अंकेक्षण, नथिंग एल्स. काही वेगळं नाहीये. मग लेख्यांचे परीक्षण इथून सुरू होते. लेख्यांचे परीक्षण हे अंकेक्षणातील महत्वाचे कार्य असते. लेख्यांचं परीक्षण म्हणजे काय? तर एक एक अकाउंट घेऊन तपासणं, जितके अकाउंट्स आहेत, जितके व्यवहार आहेत ते सर्व तपासणं. असं करत करत जेव्हा ते सगळं तपासण्याचं काम पूर्ण होते तेव्हा त्याला आपण अंकेक्षण पूर्ण झालं असं म्हणतो. अंकांचे परीक्षण म्हणजे अंकेक्षण. अंकांचे परीक्षण, दॅट इज कॉल्ड अंकेक्षण. ओके. तर मग अंकेक्षण करत असताना काय करायचे? मी सांगितलं सर्वच्या सर्व व्यवहार तपासले जातात आणि त्यांचे पुरावे म्हणजे व्हाउचर्स देखील तपासले जातात. तर तेच या ठिकाणी लिहिलेले आपण पाहू शकतो. ते करीत असताना म्हणजे अंकेक्षण करीत असताना उपलब्ध असलेल्या सर्व पुरावे म्हणजे काय? तर व्यवहाराच्या पावत्या, पुराव्यांचा, डॉक्युमेंट्स, कागदपत्रांचा, प्रमाणकांचा व्हाउचर, वही खात्यातील नोंदी, करारपत्रे इत्यादी स्वरूपात पुरावे मिळतात. हे सर्व पुरावे आपल्या व्यवहाराशी संबंधित असतात. मग त्या पुराव्यांची देखील तपासणी अंकेक्षणामध्ये केली जाते. जसं आपण पाहतो की आपण लिहितो 1,000 रुपयाचा माल रोखीनं खरेदी केला. रोखीनं खरेदी केला तर ठीक आहे बाबा, तुझी नोंद बरोबर आहे. मग त्याचा पुरावा काय? तर ज्याच्याकडून तू माल खरेदी करून आणला त्यानं तुला बिल दिलेलं असेल, ते बिल आम्हाला दाखव. या पद्धतीनं नोंदीची तर तपासणी होतेच, पण त्याच्या पुराव्यांची, व्हाउचर्सची, प्रमाणकांची देखील तपासणी अंकेक्षणामध्ये होत असते. ज्या व्यवहाराच्या नोंदीला पुरावा उपलब्ध नसतो ती नोंद अंकेक्षक मान्य करत नाही. कारण ती चुकीची देखील नोंद असू शकते, ती लबाडीची देखील नोंद असू शकते, फसवेगिरीची देखील नोंद असू शकते. म्हणून व्यवहार पण तपासले जातात आणि काय तपासलं जाते? त्या व्यवहाराचा पुरावा देखील अंकेक्षणामध्ये तपासला जातो. एक मिनिट, मी थोडासा ब्रेक घेतो, फक्त पाणी घेतोय. कोणाला काही प्रश्न असेल आतापर्यंत जे सांगितलं मी त्याच्यावर तर तुम्ही हात वर करू शकता, मी त्याला आवाज अनम्यूट करू शकतो. त्याचा आहे का कोणाला काय अडचण? मी सांगतोय ते येते का लक्षात आपल्या? हॅलो. ओके, थँक्यू. ओके, थोडस स्क्रीनशॉट्स घेतो, तुम्ही काय दुसरे आपण शेअर करू स्क्रीन. हा, ओके. प्लीज सायलेन्स मेंटेन करा, म्हणजे दोघं तिघच आहेत बोलायलेले, कोणी नाहीये. ओके. आणि काही नाही समजलं ना लगेच हँड रेज करायचा. तर आपण जाऊया
लेखा कर्माच्या व्याख्या वगैरे ज्या आहेत ना त्यांच्याकडे थोडंसं जाऊया. जे इतका वेळ चर्चा केली ना मी त्याच्याबद्दलच आपण थोडंसं बोलू. थोडं वाकडं तिकडं दिसत असेल नाही काय? एक मिनिट थोडस वेट कर. मी बरं समजते ना सर्वांना? काय हात हात तर वर करून सांगा मला, मी त्याच्यावरून समजून जाईल समजते म्हणून. हात हँड टूल दिलेला असते तिथं. हँड टूल दिलेला असते त्याच्यावर क्लिक केलं तर मला समजेल. आणि हे बघा काय टेन्शन घ्यायचं नाही. हे ऑनलाईन क्लास जरी आपले सुरू असले तरी डोंट वरी अबाउट इट. काय आपण पुन्हा आहे ना जेव्हा क्लास सुरू होतील तेव्हा आपण घेत राहू, आपले वर्ग होतच राहतील ना. आणि नोट्स वगैरे सर्व काही मी तुम्हाला देईन त्यावेळेस. बॅक इन झूम शेअर फोटोज अंकेक्षणाचा अर्थ आपल्या समोर आलेला आहे बघा. तर जे इतका वेळ मी बोललो ना तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आपण एक 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 ओळ वाचत चालूया आणि ते पाहत चालूया. तर पुन्हा तेच आलंय बघा, इतका वेळ जे मी शिकवत होतो किंवा मी सांगत होतो तेच आहे. कोणत्याही व्यवसायाची वास्तविक म्हणजे खरी आर्थिक परिस्थिती, खरी म्हणजे जे आहे ते. तुमच्याकडे 10,000ची प्रॉपर्टी तर तुमच्या बुक्समध्ये 10,000ची प्रॉपर्टी दिसली पाहिजे. तर खरी आणि अचूक आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्या व्यवसायातील वही खात्यांचे शास्त्रीय पद्धतीने सूक्ष्म परीक्षण करण्याच्या क्रियेला अंकेक्षण असे म्हणतात. सूक्ष्मपणे परीक्षण करण्याच्या, सूक्ष्मपणे म्हणजे काय, बारकाईनं प्रत्येक व्यवहार तपासणं, दुसरं तिसरं काही नाही. आणि पद्धतीने म्हणजे काय, शास्त्रीय पद्धतीने म्हणजे ठरलेले आहेत. लेखाकर्माच्या पद्धती काय ठरलेल्या आहेत? सर्वप्रथम अंकेक्षकानं अंकेक्षण कार्यक्रम तयार केला पाहिजे. ज्या व्यवसायाचे तो लेखे तपासणार आहे त्या व्यवसायाला भेटी दिल्या पाहिजे. कर्मचाऱ्यांकडनं त्यानं माहिती घेतली पाहिजे. आणि एक 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 लेखा आणि त्याचे पुरावे तपासत गेला पाहिजे. प्रत्येक व्यवहार पुरावे सहित असेल तरच तो तपासावा. आणि सर्वात शेवटी नफा तोटा खाते आणि बॅलन्स शीट तपासावी. अशी एक पद्धत ठरलेली आहे. समजा त्या पद्धतीला अंकेक्षण असं आपण म्हणू शकतो. नंतर मग पुढे समजा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर इथं लिहिलेलं आहे, काय लिहिले, एखाद्या व्यवसायात, आता इथं लक्ष देऊन ऐका, एखाद्या व्यवसायात घडलेल्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी जमा खर्चाच्या मूलतत्वानुसार करण्यात आलेल्या आहेत किंवा नाहीत. आता जमा खर्चाची मूलतत्व म्हणजे काय, तर तिन्ही अकाउंटचे रूल्स ओके ते फॉलो करण्यात आलेले आहेत किंवा नाहीत. आणि सर्व व्यवहार योग्य ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत का नाही. योग्य ठिकाणी म्हणजे कुठं, जर तुम्ही एखादी वस्तू रोखीनं विकत आणली तर त्या वस्तूच्या खात्यावर म्हणजे त्या संपत्तीच्या खात्यावर नोंद केली आहे का नाही आणि कॅशबुकला नोंद केली आहे का नाही, या पद्धतीनं तपासणी केली पाहिजे. ठीक आहे. तर हे झालं योग्य ठिकाणी नोंद करणे. नाही तर आपण रोखीनं वस्तू विकत आणली, बोलू नका, आपण रोखीनं वस्तू विकत आणली आणि आपण नोंद करतोय क्रेडिटरच्या खात्यावर, म्हणजे उधारीत आणली असं दाखवतोय, तर हे चुकीचं होते. म्हणून काय, योग्य ठिकाणी लिहून ठेवली आहे किंवा नाही. ठीक आहे. याची कसून तपासणी करण्याच्या कार्याला अंकेक्षण म्हणतात. नियमानुसार लिहिलंय की नाही आणि योग्य ठिकाणी अचूकपणे लिहिलंय की नाही हे तपासण्याच्या कार्याला आपल्याला अंकेक्षण म्हणायचे. बघा इथं मी पुन्हा अगोदर जे सांगितलं होतं ते आलं इथं सांग. तर परीक्षणाचे कार्य इथून सांगतोय मी. परीक्षणाचे कार्य म्हणजे लेखा परीक्षणाचे कार्य किंवा अंकेक्षणाचे कार्य लेखा पुस्तकीतील नोंदी तपासण्यापुरतेच मर्यादित नसून, इथं थोडस चूक आल्या, या ठिकाणी चुकले थोडं, नोंदी तपासण्या एवढ्या पुरतेच असं पाहिजे. नोंदी तपासण्या एवढ्या पुरतेच मर्यादित नसून
ज्या कागदपत्रांच्या प्रलेखांच्या पुराव्यांच्या आधारावर वही खात्यात नोंदी केलेल्या असतात त्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांच्या सत्यतेबद्दल निर्वाळा देणे या कार्याचा देखील लेखापरीक्षणामध्ये समावेश होतो. थोडंसं लांबलचक आहे, पण मी सांगतो. म्हणजे काय, अंकेक्षणात पहिले तर काय केलं जाते, लेखा पुस्तकातील नोंदी तपासणे. त्याच्यासोबत काय, तर ज्या कागदपत्रांच्या आधारावर नोंदी करण्यात आलेल्या आहेत, म्हणजे मी जसं सांगितलं खरेदीची नोंद केली तर तुम्ही बिल दाखवता, ठीक आहे. तर हे बिल काय झालं, त्या नोंदीचा आधार झाला. तर मग ज्या कागदपत्रांच्या म्हणजे प्रलेखांच्या पुराव्यांच्या आधारे नोंदी झाल्या त्या पुराव्यांची, पावत्यांची, कागदपत्रांची तपासणी करणे, ओके, आणि त्या व्यवहारांच्या खरे खोटेपणाबद्दल निश्चितपणे आपलं मत व्यक्त करणे, हे सर्व बाबी अंकेक्षणामध्ये येतात. म्हणजे नोंदी तपासायच्या, त्याचे पुरावे तपासायचे आणि लेखा परीक्षकांना सांगायचे हे सगळं काही खरं आहे. या सगळ्या कार्याचा समावेश अंकेक्षणामध्ये होतो. तर या ठिकाणी लेखाकर्म अंकेक्षण हे काम काय, लेखाकर्म पूर्ण झाल्यानंतरच आहे. सर्व लोकांनी लेखे लिहिलेले आहेत, लेखापालानं लेखे लिहिलेले आहेत, आता काम सुरू होते अंकेक्षणाचं. ठीक आहे. तर आपण थोडस डेफिनेशन बद्दल आपण चर्चा करू. माझा क्लास जरी एंड झाला, हे बघा 40 मिनिटाचा आपल्याला ऑनलाईन क्लास घेता येते. माझा क्लास जरी एंड झाला, बंद झाला, तुम्ही एक्झिट झाले, तरी माझी रेकॉर्डिंग सुरू आहे. मी तुम्हाला ग्रुपमध्ये हे पाठवतो माझा लेक्चर. हा, डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे. कोणाला बोलायचंय का? आशिष गावंडेला बोलायचंय का? गावंडेला मी अनम्यूट करतो. भडांगे 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 आवाज, भडांगे. पंकज पंकज आवाज जास्त येतोय बेटा. कुठं अडकला? ठीक आहे, जाऊ दे, क्लास झाल्यानंतर 5 मिनिटच बाकी आपला. तन्वी गायकवाडला काय बोलायचंय का? मी अनम्यूट करू का तन्वी गायकवाडला? बोला तन्वी गायकवाड, अनम्यूट करा स्वतःला आणि बोला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर या ठिकाणी आपण लेखापरीक्षणाच्या काही व्याख्या पाहू शकता. तर या ठिकाणी एक स्पायसर अँड पेगलर नाव दिसत असेल, हे तुम्हाला दिसतंय इंग्रजीमध्ये, आणि या ठिकाणी पुन्हा ते इंग्रजीमध्ये दिले. तर स्पायसर अँड पेगलर हे दोन व्यक्ती आहेत आणि त्यांची मला वाटते दुबईमध्ये लेखाकर्माची फर्म आहे. लेखाकर्माची त्यांची लेख लिहिण्याची आणि ते तपासण्याची त्यांची फर्म आहे. म्हणजे ती संस्था आहे, अंकेक्षण करणारी संस्था आहे. स्पायसर अँड पेगलर दुबईमध्ये आहेत या. तर हे लोक जगभरात अंकेक्षणातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात, स्पायसर अँड पेगलर. तर मग स्पायसर अँड पेगलर यांनी काय सांगितलेले लेखा परीक्षणाची व्याख्या, ती आपण या ठिकाणी मराठीमध्ये पाहू शकतो. तर बघा, वाचू शकता तुम्ही. व्यवसायाची खरी आर्थिक स्थिती प्रदर्शित होईल या पद्धतीने स्थिती विवरण तयार केलेले आहे किंवा नाही, आणि लाभाला. हा, तर पहिले इथपर्यंतच बघू. हे काय म्हणते पेगलर आणि स्पायसर, काय म्हणते की व्यवसायाची खरी आर्थिक परिस्थिती प्रदर्शित होईल या पद्धतीनं स्थिती विवरण म्हणजे काय, बॅलन्स शीट तयार केलेली आहे किंवा नाही हे तपासणं. आणि त्याच्यासोबत पुढे काय, आणि लाभालाभ लेख्यावरून म्हणजे नफा तोटा खात्यावरून संबंधित काळातील म्हणजे त्या लेखांकन कालावधीतील खऱ्या नफा तोट्याची कल्पना येते किंवा नाही, खऱ्या नफ्या तोट्याची कल्पना येते किंवा नाही हे समजून घेण्यासाठी व्यवसायातील लेखा पुस्तके, त्या व्यवसायातील लेखा पुस्तके, लेखे आणि प्रमाणके, प्रमाणक म्हणजे काय, पावत्या, वाउचर्स, यांचे परीक्षण करणे म्हणजे अंकेक्षण होय. तर स्पायसर अँड पेगलर यांनी काय केलेलं आहे, 3 बाबी सांगितलेल्या आहेत. कोणत्या 3 बाबी? पहिली गोष्ट, खरी आर्थिक स्थिती दिसल या पद्धतीने आपली बॅलन्स शीट तयार केलेली आहे किंवा नाही. व्यवसायाची खरी स्थिती दिसते का नाही दिसत,
या पद्धतीनं बॅलन्स शीट तयार केलेली आहे किंवा नाही, ही झाली पहिली बाब. दुसरी बाब, खऱ्या खऱ्या नफ्या तोट्याची माहिती आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. खऱ्या नफा तोट्याची माहिती आपल्याला नफा तोटा खात्यावरून दिसते किंवा नाही दिसत. आणि तिसरी बाब म्हणजे काय, या या हेतूनं काय तपासणी करायची, लेखा पुस्तकं, लेखे, व्हाउचर सगळ्यांची तपासणी करणे. या 2-3 उद्देशासाठी सर्व दस्तऐवजांची तपासणी करणे, याला आपण अंकेक्षण असं म्हणतो, अकॉर्डिंग टू स्पायसर अँड पेगलर. ओके, तर ही दुबई मधली अंकेक्षण करणारी फर्म आहे, हे आपल्याला माहित असू द्या. ओके, पुन्हा नंतर लँकास्टर नावाचे एक प्रोफेसर होते, मला वाटते ब्रिटन मधले येतं ते, कुठल्या तरी एका विद्यापीठात. मी पुन्हा सांगतो तुम्हाला कोण. लँकास्टर नावाचे एक प्रोफेसर आहेत, लेखा परीक्षणातील तज्ज्ञ समजले जातात. तर त्यांनी पण एक डेफिनेशन केलेली आहे, लँकास्टर. बोलू नका प्लीज, प्लीज बोलू नका. लँकास्टर काय म्हणतात बघा, यांची परिभाषा देखील अशा स्वरूपाची, म्हणजे जे वर सांगितले तीच परिभाषा आहे समजा. ठीक आहे, तर लँकास्टर यांच्या मतानुसार इथं पहा, स्थिती विवरणाची अचूकता सिद्ध करण्यासाठी, स्थिती विवरणाची म्हणजे काय, बॅलन्स शीटची अचूकता सिद्ध करण्यासाठी. अचूकता सिद्ध करणे म्हणजे काय पुन्हा, तर जे काही नोंदी बॅलन्स शीट मध्ये आपण दाखवलेल्या आहेत, म्हणजे असेटच्या, लायबिलिटीच्या, कॅपिटलच्या सगळ्या नोंदी बरोबर आहेत आणि त्यावरून व्यवसायाची खरी आर्थिक स्थिती प्रकट होत आहे, हे सिद्ध करण्यासाठी. ओके, हे सिद्ध करण्यासाठी व्यवसायातील लेखे, प्रलेख म्हणजे दस्तऐवज, इथे चालले, प्रलेख व प्रमाणके यांचे परीक्षण करणे, प्रमाणन करणे, सत्यापन करण्यासाठी जे काही कार्य करण्यात येते त्याला अंकेक्षण असं म्हणतात. ठीक आहे, खरी स्थिती बॅलन्स शीटवरून दिसायली हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला काही तपासण्या करायच्या. मग पहिले तर अकाउंट आणि इतर दस्तऐवज आणि त्यांचे पुरावे यांची तपासणी करणे. ठीक आहे, पहिलं कार्य. त्यानंतर प्रमाणन करणं म्हणजे काय, व्हाउचिंग करणं. प्रमाणन म्हणजे, प्रमाणक म्हणजे व्हाउचर आणि प्रमाणन म्हणजे काय, व्हाउचर्सची तपासणी, प्रमाणकांची तपासणी, त्याला व्हाउचिंग असं म्हणतो. तर मग प्रत्येक व्हाउचर हे अचूक आहे, खरं आहे हे तपासणे. आणि सत्यापन म्हणजे व्यवसायातले जे काही खर्च झालेले, जे काही उत्पन्न झालेले ते खरेपणानं बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये दाखवलेले आहेत, याला सत्यापन असं आपण म्हणतो. तर या सर्व कार्यांना एकत्रितपणे अंकेक्षण असं म्हटलं जाते. तर ही लँकास्टर यांची डेफिनेशन आहे. तुम्ही स्क्रीनशॉट करून घेऊ शकता, मी जे काही दाखवतोय ते त्याच्या स्क्रीनशॉट करून घेऊ शकता, किंवा मी याला पीडीएफ करून तुम्हाला पाठवतो देखील. डोंट वरी अबाउट इट. त्यानंतर पुढे जर जाऊन पाहिलं आपण, आर.जी. विलियम्स नावाचे पण एक व्यक्ती आहेत, हे पण तज्ज्ञ आहेत लेखा परीक्षणातील. या तिन्ही चार व्यक्ती जे जे नाव आलेत ना त्यांच्याबद्दल मी तुम्हाला उद्याच्याला पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो. विलियम्स असेल, लँकास्टर, स्पायसर, पेगलर, किंवा खाली शेवटची विलियम्सची डेफिनेशन आपण अगोदर वाचूया. इंग्रजीमध्ये पहा दिलेली आहे. तर इंग्रजीमध्ये काय डेफिनेशन सांगितली, आर.जी. विलियम्स यांच्या मतानुसार, ऑडिटिंग म्हणजे अंकेक्षण, मे बी डिफाइन्ड ॲज द एक्झामिनेशन ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट्स अँड व्हाउचर्स. एक्झामिनेशन म्हणजे काय, सिम्पली परीक्षा घेणे, तपासणी करणे. ओके, कशाची, तर बुक्स ऑफ अकाउंट्स आणि व्हाउचर्सची तपासणी करणे. ऑफ ए बिझनेस, व्यवसायाच्या लेखा पुस्तकांची तपासणी करणे. कशासाठी, तर विथ ए व्ह्यू, इथं लिहिलेलं आहे, विथ ए व्ह्यू टू असर्टेनिंग वेदर ऑर नॉट. असर्टेन म्हणजे काय, माहित करणे, वेदर ऑर नॉट म्हणजे आहे किंवा नाही. ओके, बॅलन्स शीट इज प्रॉपरली ड्रॉन अप म्हणजे बॅलन्स शीट योग्य पद्धतीने तयार केलेली आहे किंवा नाही हे माहित करण्यासाठी लेखा पुस्तकांची आणि प्रमाणकांची तपासणी करणे. दॅट इज कॉल्ड द अंकेक्षण. आणि पुढे लिहिलेलं आहे बघा, सो ॲज टू शो अ ट्रू अँड करेक्ट व्ह्यू ऑफ द स्टेट ऑफ अफेअर्स ऑफ द बिझनेस.
स्टेट ऑफ अफेअर्स म्हणजे काय? व्यवसायाचे व्यवहार, व्यवसायाची सांपत्तिक परिस्थिती, या सर्व बाबी बरोबर, ट्रू आणि करेक्ट आहेत, म्हणजे अचूक आणि खऱ्या आहेत, या हिशोबानं सर्व लेख्यांची प्रमाणकांची तपासणी करणे म्हणजे अंकेक्षण होय. बस इतकं सगळं अंकेक्षणाबद्दल भरपूर होते. आता कदाचित माझा व्हिडिओ बंद पण होऊ शकतो. येतोय का व्हिडिओ सर्वांपर्यंत? एखादे 1-2 विद्यार्थ्यांचा वाय बटन आलं पाहिजे, पाठवा. येस म्हणून पाठवा. माझा व्हिडिओ दिसतोय का? नोट्स दिसतायत का? ओके, थँक्यू दिव्या. ओके ओके, दीपालीचा पण थँक्यू. आपण शेवटची डेफिनेशन पाहू आणि आपण थांबू. तन्वी, लोअर द हँड युअर. पहा पुढं काय म्हणते. एवढं मोठं आहे, थोडं मोठं करू. ओके, ठीक आहे फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काही डेफिनेशन्स पाहूया आणि पुन्हा आपण चर्चा करू. दॅट्स ऑल फॉर राईट नाऊ. थँक्यू.